नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर नेहा कसपटे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे आणि त्यांचा अनुभव शेअर करण्यापूर्वी सांगते की आजचा आणि उद्याचा अनुभव हे दोन अनुभव शेअर केले की अनुभव संपतात। जर कुणाला शेअर करायचे असतील तर गुरुवारपासून तुम्ही 2 ते 3 दुपारी या वेळेत कॉल करा आणि अनुभव शेअर करू शकता। अनुभवासाठी नंबर आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तरी पण जर कुणाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देईन। आणि दुसरी गोष्ट, आज आहे एकादशी, देवउठणी एकादशी, जी खूप महत्त्वाची आहे। आजपासून सगळ्या शुभ कामांना सुरुवात होते, म्हणजे उद्यापासून देवउठणी एकादशीनंतर सगळ्या शुभ कामांना सुरुवात होते। का तर विष्णू भगवान सगळ्यांना माहिती आहे 4 महिन्याच्या निद्रिस्त अवस्थेतून जागे होतात आणि मग तिथून शुभ कामं आपण सुरुवात करतोय। तर हे झालं। आणि देवउठणी एकादशीचं मला तृप्ती विचारत होती की काही सांगणार होतीस ना, तर देवउठणी एकादशीबद्दल काही सांगणार नव्हते, का तर सगळ्या एकादशी जसं आपण साजऱ्या करतोय त्याचप्रमाणे देवउठणी एकादशी थोडीशी म्हणजे खूप चांगले ड्रेस वगैरे घालून वगैरे कृष्णाला आपण सजवतोय वगैरे, ह्या गोष्टी फक्त, बाकी काही वेगळं असं देवउठणी एकादशीला करतात असं नाही। पण जे वैकुंठ चतुर्दशी आहे त्याबद्दल मी सांगणार होते। वैकुंठ चतुर्दशी खूप प्रभावी आहे आणि मी बऱ्याच वेळेला केलेली आहे। बऱ्याच वेळेला म्हणजे ह्या बऱ्याच वर्षांमध्ये, म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून मी ती करत आहे आणि तर त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत। 2-3 वर्ष माझ्याकडनं सुटली, म्हणजे 3 वर्ष म्हणजे हे वर्ष धरून, का तर यावर्षी मला करता येणार नाही आहे। तर त्यामुळं अशा अडचणी काहीतरी आल्या तर आपण ते नाही करू शकत। तर त्या दिवशी काय करायचं, वैकुंठ चतुर्दशी दिवशी 108 तुळशी, त्याच्यानंतर 365 बेल, 108 हे 108 विष्णुवाती आणि 365 बेलवाती। तर हे तुम्हाला असं दुकानांमध्ये वगैरे मिळून जाते। जरी तुम्हाला ते घरी करायचं असलं तर खूप वेळ जातो, का तर आम्ही सुरुवातीला आधी करायचो तर खूप वेळ जायचा ह्या गोष्टींमध्ये। आता दुकानांमध्ये सहजासहजी ते उपलब्ध होतं, तर तुम्ही आणू शकताय। आणखी एकदा सांगते, 108 तुळशी, 365 बेल, 365 बेलवाती आणि 108 विष्णुवाती, ह्या तुम्हाला दुकानांमध्ये मिळू शकतात। तर त्या दिवशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशी दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे दोघं एकत्र येतात। 4 महिन्याच्या निद्रिस्त अवस्थेतून उठल्यामुळे हे दोघं एकत्र भेटतात आणि त्यामुळं दोघांची पूजा त्या दिवशी करायची असते। तर ही पूजा ज्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी आहे, म्हणजे गुरुवारी, येत्या गुरुवारी आहे, तर त्या गुरुवारी संध्याकाळी 11:30च्या नंतर आपल्याला विष्णू भगवानांची सेवा करायची असते। मग आपल्या घरात श्रीकृष्णांची मूर्ती असेल किंवा छोटीशी मूर्ती वगैरे असते आपल्याकडे बाळकृष्णांची, तर त्या मूर्तीवर अभिषेक करा पाण्यानं, दुधानं, तुमच्या इच्छेप्रमाणे, किंवा आपलं गुलाबजलनं स्वच्छ करून वगैरे चांगले वस्त्र वगैरे त्यांना हे करून छान पूजा करून, ज्या 108 तुळशी आहेत त्यांचं नाव घेत, कुठलंही नाव घेऊ शकताय तुम्ही, किंवा आपली जी बालोपासना आहे ती बालोपासना, मी तर दरवर्षी हेच करते की बालोपासना म्हणत मी भगवान विष्णूंची पूजा करता। मध्यरात्री 11:30 नंतर, 11-11:30 नंतर करायची, म्हणजे 12-12:30पर्यंत ती पूर्ण होता। म्हणजे एक अर्धा पाऊण तास लागतोय, का तर ज्या वाती असतात, म्हणजे 108 ज्या वाती आहेत त्या 108 वाती मध्यरात्री जाळायच्या। म्हणजे 108 ज्या विष्णुवाती आहेत, विष्णुवाती माहीत नसलं तर तुम्हाला सांगते, असं फूल असल्यासारखं खाली असा गट्टू असतो आणि वरती एक असा धागा असल्यासारखा असतो, वरती एक असा दांडा असल्यासारखा असतो, ते विष्णुवाती। दुकानात म्हटलं तर लगेच सांगतात विष्णुवाती 108 द्या म्हणून। तर ते विष्णुवाती तेलात भिजत घाला, जर तुम्हाला वाटलं तर तुपात भिजत घाला। भिजत घाला म्हणजे किती, 5-10 मिनटं जरी भिजवलं तरी होतं। आणि मग ते सगळं एकत्र करून 108 वाती एकत्र करून तुम्ही लावून द्या आणि ते लावून दिल्यानंतर तुम्ही
बेल नाही सॉरी तुळशी अर्पण करा श्रीकृष्णांना. आणि मग तुम्ही हे करा, हे अर्पण करता करता मग तुम्ही मंत्र म्हणा किंवा काही बालोपासना वगैरे म्हणा. त्यावेळेला अंघोळ करून ही पूजा करायची आहे. त्याच्यानंतर पहाटे ज्या वेळेला आपण भगवान शंकरांची पूजा करणार आहे, तर तुम्ही अंघोळ करून जर अंथरुणावर झोपला, म्हणजे संध्याकाळी रात्री ज्याला मध्यरात्री आपण विष्णू भगवानांची पूजा करतो आहे, त्याच्यानंतर आपण अंथरुणावर वगैरे झोपायचं नाही. जर तुम्हाला परत अंघोळ करता येत असेल, म्हणजे परत तुम्ही अंघोळ करणार असाल पहाटे, का तर 12-12:30 वाजतात पूजा होईपर्यंत, आणि त्याच्यानंतर मग एक 2-3 तासच राहतात. परत 5ला वगैरे तरी अरुणोदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी ही पूजा करायची असते भगवान शंकरांची. तर त्यामुळं ती पूजा करण्याआधी तुम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे अंघोळ केली पाहिजे त्यावेळेला पण, जर तुम्ही अंथरुणावर झोपणार असाल तर. नसेल तर तुम्ही जे कधीही वापरत नाही वगैरे असं एखादी चादर वगैरे हे करून जमिनीवर झोपा, जी कधीही वापरली नाही किंवा धुतलेली आहे स्वच्छ वगैरे, तर त्या चादरीवर झोपून तुम्ही सकाळी उठून, पण ते आपल्याला बरं वाटत नाही. मी तर 2 वेळा अंघोळ करते त्या दिवशी, म्हणजे ज्यांना जसं जमेल तशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. आणि मग पहाटे उठून ती पूजा करायची भगवान शंकरांची. मग पिंडीवरती अभिषेक दुधानं, पाण्यानं वगैरे तुम्ही कशानेही तुमच्या पद्धतीनुसार करा. आणि त्याच्यानंतर मग ज्या आपल्या वाती आहेत 365 वाती ह्याच्या असतात, त्रिपुरारी वाती किंवा आपण काय म्हणतो आहे बेलवाती. तर त्या बेलवाती त्या पण तेलात भिजवा आणि त्या प्रज्वलित करा. हे जे वेळेला तुम्ही करत असता त्यावेळेला दारं खिडक्या सगळ्या उघड्या सोडा, का तर ह्या वाती ज्या वेळेला आपण प्रज्वलित करतो आहे त्यावेळेला खूप धूर होतो आहे, घरामध्ये खूप धूर वगैरे होतो आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करा, दारं खिडक्या उघड्या सोडा पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर मग ते धूर वगैरे गेला की मग नंतर बंद करा, का तर बराच वेळ जळतात ह्या वाती. आणि मग हे बेल जे असतात ते प्रज्वलित केलं की मग तुम्ही बेल ह्यांना अर्पण करा, भगवान शंकरांना किंवा त्यांच्या पिंडीला अर्पण करा. आणि ते करत असताना दूध साखरेचा नैवेद्य मी कायम ठेवते, असं काही त्यात नाही आहे, पण मी ठेवते दूध साखरेचा नैवेद्य. आणि ओम नमः शिवाय म्हणत मी बेल अर्पण करते. तुम्हाला कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे असतील भगवान शंकरांचे, तर तुम्ही ते म्हणून अर्पण करा. आणि मी बालोपासना म्हणते, ज्या वेळेला विष्णू भगवानांची पूजा करायची असेल त्यावेळेला तुम्ही बालोपासना म्हणा किंवा दुसरे कुठले स्तोत्र म्हणायचे असतील तरी पण म्हणा. अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे पहाटे शंकरांची पूजा, आणि मध्यरात्री विष्णू भगवानांची पूजा करायची असते. जर आपल्या यथाशक्ती आपल्याला ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं करा. रात्री नैवेद्य जर तुम्हाला दाखवायचा असेल तर दहीभाताचा वगैरे कृष्ण भगवानांना तुम्ही दाखवू शकता. तर अशा पद्धतीने ही पूजा मी तर करते. जर कुणाला जमत असेल किंवा जर कुणाची इच्छा असेल तर तुम्ही करू शकताय, आणि खूप चांगली प्रभावी सेवा आहे. तर मी करते म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पण यावर्षी मला जमणार नाही. तर ह्या पद्धतीनं आहे. ह्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवायला नको म्हणून मी यातच सगळं सांगितलेलं आहे. पद्धतीनं तुम्ही वैकुंठ चतुर्दशीचं व्रत करू शकताय. तर आता मी नेहाताईंच्या अनुभवाकडे येते. नेहाताई म्हणत होत्या, मी ज्या वेळेला आईंच्या मार्गात आले त्यावेळेला मी खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलेले होते, का तर माझा डायव्होर्स झालेला होता. आणि त्याच्यानंतर मी 3 महिन्यानं आईंच्या मार्गामध्ये आले. तर ह्या कालावधीत म्हणजे आईंच्या मार्गात आले त्याच्यानंतरसुद्धा खूप जास्त मला त्रास झाला, नाही असं नाही. चढ उतार आले, कधी कधी सेवा सोडावी वाटली, नको देव धर्म काही नको, आपण आपलं आयुष्य जसं आहे तसं जगून काढू, अशा पद्धतीचे खूप वाईट अनुभव पण आले. तर त्या म्हणतात माझी 12वी झालेली होती आणि खूप नातं टिकवायचा प्रयत्न केला मी माझ्याकडून, पण ते माझ्या नशिबात होतं आहे ते तुटणं, आणि ते झालं म्हणतात त्या. मग खूप जास्त खूप वर्ष मी अशी
ह्याच्यात काढली म्हणतात, त्रासातच काढली. त्याच्यानंतरसुद्धा म्हणजे 2-2.5 वर्ष 3 वर्ष तरी झालीच. ती खूप त्रासात काढली म्हणतात. मग त्या 3-4 महिन्यानंतर आईंचा मार्ग मिळालेला होता. म्हणजे डायव्होर्सनंतर 3-4 महिन्यानंतर मी 2-2.5 महिने बाहेरच पडले नव्हते म्हणतात आईच्या इथनं. आणि 1-2.5 महिन्यानंतर आमच्या शेजारच्या काकू आहेत, त्यांच्यात मी जरा असंच भाजी वगैरे निवडत वगैरे असं बसायची. तर त्या म्हणायच्या, "येत जा जरासं बाहेर, आता किती दिवस असं घरात बसणार वगैरे." आणि एक दिवशी त्या त्या ब्लाऊज शिवायच्या म्हणतात आणि त्यांच्याकडे एक मुलगी आलेली. तर ती मुलगी गडबडीनं आली आणि, "काकू शिवले का ब्लाऊज? लवकर द्या, मला जायचं आहे माहेरी आणि तिथं गेले की 1 तासभर झाले की लगेच मला मंदिरात जायची सेवा आहे माझी." असं ती बोलत होती. तर मी तिच्याकडे बघत होते आणि तिचं काही माझ्याकडे लक्ष नव्हतं म्हणलं. आणि ते काकू सांगत होत्या, "हे अशा पद्धतीनं शिवले वगैरे." हे हे झालं त्यांचं आणि एकदम तिचा पाय लागला मला आणि मग तिचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि मग ती म्हटली, "सॉरी, सॉरी." तर मला असं वाटलं की ही मुलगी जी आहे, हिला मी कुठंतरी बघितलं आहे आधी. तर मी म्हटलं, "तू कुठली आहेस?" तर तिनं माझ्या सासरचं नाव सांगितलं म्हणल्या त्या. तर मी म्हटलं, "अगं, मी पण तिथलीच होते आधी आणि म्हणजे तू तिथं." तर ती म्हटली, "माझं माहेर आहे ते." त्यांनी गावाचं नाव सांगू नका बोललेत म्हणून मी सांगत नाही आहे. तर मी म्हटलं, "अगं, तुला मी बघितल्यासारखं झालं म्हणूनच मी विचारलं." तर ती म्हटली, "खरं मी नाही तुम्हाला कधी बघितलेलं." तर "नाही गं, पण मी तुला 1दा-2दा बघितलेलं आमच्या आणि माझ्या सासरच्या घरापासून अगदी जवळ तिचं माहेर आहे म्हणतात. म्हणजे समोरच्याच घरामध्ये म्हटलं तरी चालेल. म्हणजे एक दुसरं घर सोडलं तर लगेच तिचं घर आहे. पण ते दिसतंय तिरक्या साईडनं बघितलं, माझी जी बेडरूम होती तिकडच्या साईडनं बघितलं तर तिचं घर दिसायचं. तर असं तिचं घर होतं म्हणतात. आणि तर ती म्हटली, "अहो, आणि मी तुम्हाला कधीच नाही बघायला." तर हे बोलता बोलता ती मला बोलली की, "मग तुम्ही काय सुट्टीला आलाय का?" तर मी काहीच बोलले नाही. आणि मग ती पण गडबडीत होती, ती गेली. म्हणली, "मी नंतर कधीतरी भेटते तुम्हाला." ते नंतर परत ती आवर्जून मला भेटली, 2-4 वेळा भेटली. जवळ आम्ही 7-8 वेळा भेटलो म्हणल्या, पण कधीही आईंचा विषय निघाला नाही. तिच्याकडून मला काहीतरी सांगितलं गेलं असं कधीच नाही घडलं. आणि एक दिवशी म्हणतात की अचानकपणे मी काकूंच्यातच बसलेले होते आणि अचानकपणे ती आली गडबडीत. ती कायम अशी धडपड करतच येत असायची म्हणतात. आणि अचानक ती त्या दिवशी पण तशीच गडबडीत आली आणि मला काकूंना म्हणायला लागली, "तुम्ही उठा जरा मशीनवरून काकू, मला एक शिवून घ्यायचं आहे आणि ते मी शिवते आधी." आणि मग ती तिचं काहीतरी शिवायला बसलेली म्हणल्या आणि ते शिवत माझ्यावर बोलायला लागली, "कसं काय हो डायव्होर्स झाला वगैरे ते." असं हे करत बोलायला लागली. आणि नंतर मग ती म्हणली, "मला तर ना फार भीती वाटते बाई, आई आहेत म्हणून काहीतरीसुद्धा काळजी नाही बघा." असं ज्यावेळेला ती बोलली तर ती मग माझ्या तोंडातून गेलं की, "कुठल्या आईंचं करतेस तू, काय करतेस?" मग तिनं त्यावेळेला बोलली म्हणल्या की, "नाहीतर त्याच्या आधीसुद्धा म्हणजे गुरु भेटण्यासाठी सुद्धा समोर जरी आले तरीसुद्धा ती जर आपली वेळ नसेल त्यांची भेट होण्याची तर ती ती वेळसुद्धा निघून जाते." म्हणजे ती 7-8 वेळा भेटली पण मला बोलली नाही त्या बाबतीत. आणि त्या दिवशी ती बोलली की, म्हटली, "मी कलावती आईंचं करते आणि तुम्ही पण करत चला." म्हटली, "मी खूप टेन्शनमध्ये आहे गं." मी तिला बोलले म्हणलं, "खूप टेन्शनमध्ये आहे. मला असं वाटतंय काय करू आता? 12वी झाल्या, कुठं आता जॉबला तरी इथं गावामध्ये काय जॉब नाहीत, काय नाहीत. कुठं काय काम तरी काय करायचं वगैरे." तर ती त्या दिवशी पण गडबडीत होती. मला म्हटली, "आईंचं करा तुम्ही आणि प्रार्थना करा. काहीतरी मार्ग निघेल तुम्हाला यातनं आणि मन तरी शांत होईल तुमचं. जे आता तुम्ही म्हणताय ते मन तरी शांत होईल." तर मी म्हटलं, "मला काही असेल तर सांग कसं करायचं वगैरे ते." असं मी तिला बोलले. तर म्हटली, "मी तुम्हाला नंतर नक्की सांगते." 3-4 दिवस गेले, नंतर तिची माझी काही भेट झाली नाही. पण आवर्जून ती 6व्या-7व्या दिवशी आवर्जून आईंचं पुस्तक घेऊन आली म्हणले.
आणि बालोपासनेचं पुस्तक होतं म्हणली आणि भजनाचं पण पुस्तक होतं आणि दोन्ही पुस्तकं घेऊन आली ती आणि मला म्हटली ताई हे बालोपासनेचं पुस्तक, हे भजनाचं पुस्तक, ह्यात सगळी भजनं असतात, प्रातस्मरण, सायंस्मरण असं तिनं दाखवलं. ही बालोपासना बघा, हे छोटं आहे पुस्तक, तुम्हाला आत्ता वाचायला म्हटलं तर बालोपासना बरं होईल का, तर तुम्हाला आता मन नाही आहे तुमचं जास्त कशात. भजनं म्हटली तर 1.5 तासाची भजनं असतात, तुम्हाला नाही करू वाटणार का, तर मन अस्थिर असेल तर काही उपयोग होत नाही असं ती बोलली. पण हे बालोपासनेचं पुस्तक वाचत जावा आणि तुम्हाला सांगू का, नामस्मरण करा, नामस्मरणानं खूप जास्त फायदा होतो आहे असं ज्यावेळेला ती बोलली. तर नामस्मरणात काय म्हणजे कुठलं नाव घ्यायचं वगैरे, तर ओम नमः शिवाय म्हणत जावा आणि तुम्हाला खरं सांगू आत्ता जी जी तुमची अवस्था आहे ना, तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हटलं तर नामस्मरण आहे असं तिनं सांगितलं. आणि मग म्हटलं तिनं मला सांगितलं की 1 महिना करून बघा, म्हणजे माझ्या शब्दावर नाही आहे, आई म्हणतात म्हणून मी सांगते. काय आईंनी असं सांगितलं नाही 1 महिना केलं की फरक पडेल, असं काही आईंनी सांगितलेलं नाही आहे. पण तुम्ही 1 महिना अगदी मन लावून सकाळी म्हणजे 11 माळी जप, संध्याकाळी 11 माळी जप करा. 1 तासभर करा. म्हणजे आता तुम्ही आत्ता तर तुम्ही काय सध्या तूर्त कुठलं काम करत नाही आहे ना, तर तुमच्या वेळेनुसार सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास नामस्मरण करा आणि ही बालोपासना वाचा. खरंच तुम्हाला सांगते काहीतरी मार्ग काढतील आई. असं ज्यावेळेला ती बोलली, तर त्यावेळेला मी म्हटलं ठीक आहे. पण मला नामस्मरणात मन लागेना म्हणतात. नामस्मरण करायला बसलं की असं उचलून फेकल्यासारखं व्हायचं म्हणतात. इतके विचार यायचे आणि इतकं मन असं सुन्न व्हायचं की असं वाटायचं नको बाबा हे काय मी करायला लागले आणि ह्यातनं आता काय होणार आहे, माझं झालं आहे आता, संपलं आहे सगळं आणि काय हे होणार आहे. तरी काकूंकडे गेलं तरी काकू वगैरे पण सांगायच्या. आई पण आधीच खचलेली होती. मी तिला काहीच सांगू शकत नव्हते. मी तिला असं पण म्हणू शकत नव्हते मला असं होतं आहे, मला तसं होतं आहे, का तर तिचंच मन आधी खचलेलं होतं. आणि मग त्या म्हणतात की ज्या वेळेला मी काकूंकडे वगैरे जायची त्यावेळेला त्या म्हणायच्या, अगं आयुष्य संपलं काय, एका माणसानं आपल्याला सोडून दिलं म्हणजे तिथंच आपण संपलो असं नाही. इथनं पुढं एवढं मोठं आयुष्य आहे तुझं, ते जगण्यासाठी तुला शक्ती पाहिजे, ताकद पाहिजे, तू खंबीर झालं पाहिजेस, आता काहीतरी नवीन मार्ग शोधले पाहिजेस. बघ तुला कुठं ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल कॉलेजला वगैरे पप्पांना विचारून तर घे, नाहीतर काहीतरी जॉब कर, काहीही कर, पण अशी बसून राहू नको. काकू सारखं मला समजावून सांगायच्या म्हणतात. आणि मग ज्या वेळेला तिनं मला ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं मी करायला लागलेले होते म्हणतात. पण नामस्मरण मनापासून अजिबात होत नव्हतं. अजिबात म्हणजे काहीच नाही, उगीच ते म्हटल्यासारखं. आणि तिनं मला 11 माळी सांगितलेल्या होत्या, पण मी कधी 2च माळी करून उठायची म्हणतात आणि कधी 1च माळ करून उठायची. 11 माळी माझ्या होत नव्हत्या. तब्बल 8 दिवस गेले तरी 11 माळी जप माझ्याकडून झाला नाही म्हणतात. म्हणजे सकाळी 1-2 माळी करणार आणि संध्याकाळी एखादी माळ करणार असं मी नामस्मरण करायची. ज्यावेळेला एकदा ती मला भेटायला आली तर मी म्हणजे असंच बसलेले होते म्हणतात काकूंच्याच घरी. काकूंच्याच घरी तिची माझी प्रत्येक वेळेला भेट झालेली आहे म्हणतात. तर त्यावेळेला मी काकूंच्यात बसलेले असताना ती आली आणि म्हटली, करताय का हो ताई तुम्ही, मी सांगेल तसं, मी सांगितलं तसं. तर नाही गं माझ्याकडनं तेवढं होत नाही. अहो तुम्ही खरंच करा. तुम्हाला मी एवढंच सांगते की ह्यातनं तुम्हाला दुसरं कुणीही बाहेर काढू शकणार नाही. तुमचं नामस्मरण तुम्हाला बाहेर काढेल. बघा तुम्ही करून तरी बघा. मी म्हटलं अगं मला फार असं म्हणजे अस्वस्थ होतं आहे, मला उचलून फेकल्यासारखं होतं आहे. त्या 2 माळ करूपर्यंतच मला अगदी हे होतं आहे. तर ती मला बोलली म्हणल्या की हे होतं आहे ना, तर हे थांबवायसाठी तेच उपाय आहे की तुम्ही नामस्मरण वाढवा. आणि मग म्हटल्या दुसऱ्या दिवशी मी तुमच्यासाठी जॉब बघेन, तुम्ही वाढवा तरी नामस्मरण आणि तुम्हाला खरंच चांगलं वाटेल बघा तुम्ही. तर मग मी त्या दिवशी म्हटल्या संध्याकाळी 11 माळी जप करायला बसले. कसं केलं ते माझं मलाच माहिती म्हणतात. अजिबात लक्ष नव्हतं. उगीच म्हणायचं म्हणून ओम नमः शिवाय म्हणत होते मी. आणि कसं तरी 11 माळी जप केला. 3-4 दिवस केला म्हणतात. 5व्या दिवशी खरंच तिनं मला जॉब घेऊन आलेली होती म्हणतात. म्हणजे तिनं बोलल्याप्रमाणे आईंनी तिला कुठंतरी हे केलं
आणि तिनं ना खरंच म्हणजे तिचे मिस्टर म्हणजे आमच्या गावापासून 12 किलोमीटरवर बाहेर तिचे मिस्टर एका कंपनीमध्ये होते म्हणतात. आणि तिथं मग तिनं लेडीज वॅकन्सी आहे का विचारून मला तिथं हे केलं म्हणतात. आणि म्हणजे आपण म्हणतो ना एम-आय-डी-सी लेवलचं तसं ते काम होतं म्हणतात. आणि म्हणजे कपड्यांच्या संदर्भात होतं. शर्ट वगैरे शर्टांचे वेगवेगळे म्हणजे एकाला एक भाग शिवायला द्यायचे, दुसऱ्याला दुसरा भाग, अशा पद्धतीनं शर्टांचं काम होतं म्हणतात. आणि तिथं मला तिनं कामासाठी हे केलं म्हणतात. ज्यावेळेला मी गेले तिथं, तर त्यांनी पगार जे सांगितलेला होता तो म्हणतात 8,000 सांगितलेला होता. तर मी म्हटलं ठीक आहे, आता बसून तरी आपण काय करणार आहे आणि असू दे, म्हणून मी तिथं जायला लागले. तिथं जायला लागल्यानंतर एक 8-10 दिवस झाले असतील म्हणतात जायला लागले. आणि नंतर ना म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या ह्याच्यावरून कळतं आहे की मी जरी डायव्होर्स झालेला होता माझा, तरीसुद्धा म्हणतात मंगळसूत्र काढलेलं नव्हतं. म्हणजे आपण बाहेर जातो आहे, तर लोकं कशा पण नजरेनं बघतील, करतील, ह्या गोष्टीसाठी मी मंगळसूत्र काढलेलं नव्हतं. एक 8 दिवस गेले म्हणतात. आणि एक दिवशी मी येताना म्हणतात म्हणजे मध्ये रस्त्याच्या मध्ये एक म्हातारा माणूस बसलेला होता म्हणतात. रस्त्याच्या मधोमध, असं पण नाही कडेला, म्हातारा माणूस मधोमध बसलेला होता म्हणतात. आणि मी म्हटलं हा का असा मध्ये बसला आहे. आणि ज्यावेळेला मी चाललेले होते म्हटलं कामाला, तर मी रोज 11 मादी करत होते म्हटल्या. फक्त संध्याकाळी मात्र मला ते जमत नव्हतं. सकाळी मी करत होते, पण संध्याकाळी मला जमत नव्हतं. संध्याकाळी माझ्या 4 किंवा 5 मादी व्हायच्या. कधी 4 मादी व्हायच्या, कधी 5 मादी. पण मी तिथं गेल्यानंतरसुद्धा नवीन काम असल्यामुळं ओम नमः शिवाय तिथं मी म्हणत असायचे म्हटलं. आणि ज्या वेळेला म्हणतात की तो व्यक्ती म्हातारा बसलेला दिसला रस्त्याच्या मध्ये, तर मी म्हटलं हा असा का मध्ये बसला आहे म्हटलं. आणि मी सायकलनं जायची म्हटलं, सायकलनं जायची. तर मी गेले आणि मी म्हटलं अहो बाबा असं का मध्ये बसला आहे तुम्ही, आणि गाड्या वगैरे येतात जात आहेत, तुम्हाला काय समजतं का नाही, मध्ये का बसला आहे, तुमच्यामुळे एखादं मरेल, नाही तरी त्याच्यामुळे तुम्ही पण मराल, असं मी बोलले म्हटलं. तर आता काय मरायचंच आहे मला म्हणूनच बसलो आहे असं ते बोलले म्हटलं. आणि मी म्हटलं अहो मरायचं आहे म्हणून तुम्ही बसलाय, पण दुसरं कोणतरी मरेल का नाही तुमच्यामुळं, आणि इकडे साईडला या असं म्हटलं मी. आणि त्यांना साईडला मी जोर जबरदस्ती मी साईडला बसवलं म्हटलं. तर ते मला बोलले एकदम डोक्यावर हात ठेवून, सगळं तुझं चांगलं होणार आहे. आणि मला ते एवढं वाईट वाटलं म्हटलं. आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं हा काय माणूस मला आशीर्वाद द्यायला आहे, माझं तर सगळं बरबादी होऊन गेले आता, आणि हा काय मला आशीर्वाद द्यायला लागला आहे. आणि मी म्हटलं बरं असू दे, पण असं रस्त्याच्या मध्ये बसत जाऊ नका, तुम्ही पण मरशिला ते मरशिला, पण दुसरे पण मरतील हो, असं म्हणून मी परत सायकलला हे केलं. म्हटलं काय खाल्लं आहे तर का तुम्ही, तर नाही काय खाल्लेलं नाही, आता खाईन घरी जाऊन, असं म्हटलं ते. आणि मग मला काय वाटलं कुणास ठाऊक म्हटलं, की माझ्याकडं ह्याच्यामध्ये 30 रुपये होते म्हटलं. मी तिथनं परत मागं गेले थोडंसं, आणि तिथं दुकानातनं मी खायला घेतलं बिस्किटचे पुडे आणि त्यांना दिले. तर त्यांनी ते घेतले आणि हसले माझ्याकडे बघून, आणि म्हटले परत जाऊन आणि कशाला घेऊन आलीस, आणि खरं तुझं सगळं चांगलं होणार. हे परत त्यांनी ज्याला बोलले त्याला मी काय बोलले नाही म्हटलं, सायकलवरून आले परत. आणि असेच म्हटल्या जवळजवळ 1 वर्ष गेला. 1 वर्ष म्हणजे 1 वर्षापेक्षा थोडंसं कमीच. आणि अचानक मला एक स्थळ आलं म्हटल्या. आई मग सारखी लागली की बघूया बघूया, वडील पण म्हणायला लागले बघूया. तर मला मात्र फार टेन्शन यायला लागलं की नाही आता करायचं नाही आहे लग्न. आणि मग मी आईला वगैरे सांगायला लागले, आई आता नको लग्न वगैरे, का तर मी एकदा भोगलं आहे, मला आता त्रास व्हायला लागला आहे त्या गोष्टींचा. आणि मन म्हणजे संसारातून बाहेर पडल्यासारखं झालं होतं. 1 वर्ष माझी सेवा चालू होती म्हणतात त्या, कधीही बंद झाली नाही. त्या 1 वर्षात पण बरेच चढ-उतार आले, वाईट अनुभव पण आले बऱ्याच वेळेला. पण ते मी सेवा काही सोडली नाही, का तर मला एक जॉब लागलेला होता.
एक काहीतरी माध्यम मिळालेलं होतं 4 पैसे कमवण्याचं. हे एका ह्याच्यावरती मी ते करायला लागलेले होते म्हणतात आईंचं. तर त्या म्हणतात, मी नको म्हणत असतानासुद्धा आईनं स्थळ जे होतं ते माझ्या सुट्टी दिवशी त्यांना सांगितलं या म्हणून. आणि मला माहिती नव्हतं म्हटलं. आणि ते येणार आहेत म्हटल्यावर आधी 1 तासभर काकूंना बोलवून मला समजवायला लावून त्यांनी साडी वगैरे मला नेसायला लावली म्हणतात. आणि मग साडी वगैरे नेसली. ती लोकं आली म्हणतात. आणि मुलगा जो आहे तो चांगला म्हणजे शिकलेला वगैरे चांगला होता म्हणतात. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं होतं त्याचं. आणि MA वगैरे त्यानं केलेली होती म्हणतात. कुठल्यातरी कंपनीमध्ये तो जॉबला होता. आणि तर त्यांनी होकार कळवला. 2 दिवसांनी त्यांनी होकार कळवला म्हणतात. म्हणजे सगळं सांगितलेलं होतं त्यांना, की असं-असं झालेलं आहे वगैरे. तरी पण त्यांनी होकार कळवला म्हणतात. पण मला ते नको होतं. मी त्या दिवशी रात्री पूर्ण रात्रभर आईंची प्रार्थना करत होते, की आई हे नका घडवून आणू. आणि मला आता नाही लग्न करायचं. आणि माझं मन तयार होत नाही आहे अजून. आणि खरं त्यांनी होकार कळवला आहे. आणि होकार कळवल्यावरसुद्धा मी आईंना रात्रभर प्रार्थना करत होते, की काहीतरी व्हावं, काहीतरी असं व्हावं, की ते लग्न होऊ नये. आणि तुम्हाला सांगू म्हणतात 3-4 दिवस आमच्याकडनं होकार कळवायचा राहिलेला. का तर मी जास्त नाही, नाही, नाही करताना आई-वडील पण म्हणजे चिंतेत पडलेले, की होय म्हणून सांगितलं आणि पोरगीनं काहीतरी नको म्हणून उपद्व्याप काहीतरी करून ठेवला तर कशाला? तिचं डोक्यातून घालवायसाठी आधी काहीतरी तिला आपण समजवूया. मग ते मला सारखं समजवत होते आणि मी त्याच मतावर होते, की मला करायचं नाही आहे लग्न आत्ता. आणि जर मला वाटलं तर मी तुम्हाला सांगेन त्यावेळेला स्थळं बघा. आणि मग वडील अक्षरशः इतके चिडलेले. पण माझ्यापुढं त्यांनी हात टेकले आणि नंतर त्यांनी नकार कळवला त्या मुलाला. तर मला वाटत नव्हतं की नकार कळवतील, पण ते कळवलं. मग मी आईंना खूप म्हणजे हे केलं. म्हटलं, आई आणि ह्यातनं मला बाहेर काढलं तुम्ही आणि खरंच तुमचे आभार. मला फक्त ताकद द्या, की मी काहीतरी तर स्वतःचं काहीतरी तर करू शकेन. एवढी मला ताकद द्या. असं मी आईंना बोलले. आणि मग सुट्टी दिवशी काकूंकडं मी जायची. मी काकूंना म्हटलं, काकू आणि मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे. आता मी काय करू? खरं मला काहीसुद्धा समजत नाही. तर काकू मला बोलल्या म्हणल्या, की "तू आता हे शिवणकाम वगैरे तू करतेस ना, तर ड्रेस डिझायनिंग वगैरे किंवा काहीतरी चांगल्या पद्धतीनं तुला शिवता येईल. ड्रेस म्हण, ब्लाऊज म्हण वगैरे असं हे कर तू काहीतरी. आणि आईंना प्रार्थना कर, मला यश द्या म्हणून." तर मग म्हटल्या, मी ठरवलं, की आपण शिवण क्लास चांगल्या ठिकाणी लावायचा. आमच्या इथून माझं कामच खूप जास्त लांबवर होतं. 12-13 किलोमीटरवर कामच माझं. आणि तिथून मग म्हणजे होते असे ठिकाणं, की जिथं एकदम चांगल्या पद्धतीनं मला शिवणकाम शिकवलं जाईल किंवा ड्रेस म्हणा किंवा हे म्हणा ब्लाऊज वगैरे हे शिकवलं जाईल चांगल्या पद्धतीनं. अशी ठिकाणं होती, पण मला यायला खूप वेळ होणार होता म्हणल्या. आणि मग तरीसुद्धा मी एका ठिकाणी जॉइन केलं. मी एका ठिकाणी शिकायला चालले म्हणल्या. आणि तिथं खूप चांगल्या पद्धतीनं मी शिकले. ड्रेस शिवायला, ब्लाऊज शिवायला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचं, त्याच्यानंतर कासोटे वगैरे जे आता आहेत मार्केटमध्ये ते शिवायला शिकले म्हणतात मी. सगळं खूप चांगल्या पद्धतीनं. आणि मग मला असं वाटायला लागलं, की गावात आमच्या काही होणार नव्हतं. हे मला माहिती होतं. गावात काही होणार नव्हतं. तर मग मी म्हटलं, आता मग खरं टाकायचं तर दुकान कुठं टाकायचं? बरं टाकायचं तर आपल्याला भांडवल पण पाहिजे. तर मी जे कमवत होते त्याच्यातले माझ्याकडं काही राहत नव्हते. मी घरी खर्च करायचे म्हटलं. त्याच्यातले माझ्याकडं म्हणजे ₹1000 वगैरे राहायचे. तर मी आईला बोलले म्हणल्या, की आता एक 4-5 महिने मी हे पैसे साठवते माझ्या जॉबचे आणि काहीतरी दुकानाचं वगैरे हे करू का? मी माझं चालतंय का बघू का? तर म्हणल्या आई बोलली, "तुझ्या ह्याच्यानुसार कर." पण त्यांचं हेच होतं, की हे तू किती दिवस करणार आहेस? तू एखादा चांगला मुलगा बघ आणि लग्न कर."
त्यांनी स्थळं पण आमधनं काढत होती, पण मी आधी नाही म्हणून सांगितलेलं होतं. त्यामुळे परत काढताना त्यांनी विचारच करायला लागलेत, की नाही म्हणूनच सांगायचं आहे तर उगीच कशाला. मग अशा पद्धतीनं म्हणतात जवळ-जवळ 2-2.5 वर्ष मी नामस्मरण खूप म्हणजे खूप जास्त केलं. आणि म्हणजे 11-11 माळी जे तिनं सांगितलेल्या होत्या, त्या मी म्हणजे ते लग्न तुटल्यानंतर 11-11 माळी रोजच्या रोज त्या होत होत्या, ते होत होत्या. पण माझ्या व्यवसायासाठी मी आणखी दुपारचं पण म्हणजे जेवण झालं, की दुपारचं पण एक 5 मिनिटं तरी बसून नामस्मरण करायची म्हणतात. आणि त्यावेळेला अगदी कळकळीने एवढं जास्त मनापासून ते नामस्मरण व्हायचं 5 मिनिटाचं, खूप जास्त मनापासून व्हायचं म्हणतात. आणि मी त्यावेळेला आईना फक्त हेच म्हणायची, की माझ्या पायावर मला उभं करा. मला बाकी तुम्ही कुठलंही सुख दिलं नाही तरी चालेल. माझ्या पायावर मला उभं करा. मला कुणाकडे हात पसरायला लावू नका, माझ्या कुठल्या गोष्टींसाठी. तर म्हणतात आपसूक चालून म्हणजे 1-1.5 वर्ष गेलं. मी त्या जॉब करत होते आणि घरून पण शिवायला लागलेले होते. आजूबाजूची जी बायका होत्या वगैरे, का तर आमच्या शेजारच्या काकू पण शिवायच्या. पण त्या इतकं जास्त त्यांना एकदम जास्त फॅशनेबल यायचं नाही. जी मुलगी स्वाती त्यांच्याकडं शिवायला टाकत होती, ते फक्त अगदी साधे सिंपल आणि म्हणजे साध्या साड्यांवरची शिवायला टाकायची. आणि बाकी जर चांगले खूप ब्लाऊज शिवायचे असले तर ते गावातच जायला लागायचं, म्हणजे गावाबाहेर आमच्या जायला लागायचं. तर ती ती मला ब्लाऊज वगैरे तिच्याकडून यायला लागले परत आणि गावातल्या बायकांकडून यायला लागले. ते पण मी शिवायची, जॉब पण करायची. असं करत माझ्याकडं पैसे साठले म्हणतात. म्हणजे ही गोष्ट आपसूक घडत गेली किंवा असंच लगेच होत गेली असं नाही. पण आईंनी साधनं उपलब्ध करून दिली आणि त्याप्रमाणे नामस्मरणाच्या जोरावर माझ्याकडून तेवढा कष्ट पण करून घेतले आणि त्या गोष्टी मग होत गेल्या. आणि फायनली 2.5 वर्षानंतर म्हणतात मी गावाच्या बाहेर आमच्या जे हे थोडीशी सिटी असल्यासारखं तिथं मी दुकान मला मिळालं म्हणतात. दुकान मिळालं भाड्यानं आणि खूप चांगल्या रीतीनं माझं ते सेटल झालं. 1-1.5 वर्ष जरा त्रासाचे होते, पण त्याच्यानंतर ते दुकान सेटल झालं. सगळं आईंच्या कृपेवर, नामस्मरणाच्या जोरावर हे सगळं झालं म्हणतात. ते नामस्मरण खूप जास्त त्याच्यानंतर वाढलेलं होतं म्हणतात. आणि मग ते दुकान पण सेटल झालं, सगळं हे झालं. जवळ-जवळ 4-4.5 वर्षाचा कालावधी ह्या सगळ्यामध्ये गेला म्हणतात आणि ते दुकान सेटल होत आलं. आणि एकदा एक कस्टमर आलेले होते म्हणतात, की त्यांचं ड्रेस शिवायला आलेल्या होत्या लेडीज त्या. आणि थोड्याशा त्या म्हणजे वयस्कर होत्या आणि त्या ड्रेस शिवायला आलेल्या होत्या. तर त्या म्हटल्या मला अर्जंटमध्ये हे पाहिजे. आणि त्यावेळेला माझं 1-1.5 वर्षानंतर मग मी जॉब सोडलेला होता म्हणतात. का तर मी तेच करायला सुरुवात केलेली होती. मला जॉबमध्ये ते पैसे मिळत होते तेवढे इथं मिळत होते, भाडं वगैरे सगळं जाऊन. त्यामुळं मग मी म्हटलं असू दे, एक तर एक करावं, म्हणून मी तेच करायला लागले होते. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं माझं स्वतःचं दुकान असल्यामुळं मला नामस्मरणाला जास्त वेळ मिळत होता. मी नामस्मरण करत ब्लाऊज वगैरे सगळं शिवायची म्हणतात. मग तर त्या ज्यावेळेला आल्या तर त्यावेळेला म्हटल्या मला आमच्या म्हणजे त्या तिथं आलेल्या होत्या फक्त ह्याच्यासाठी आणि मला जायचं आहे गावी आणि तू मला लवकर शिवून दे म्हणल्या. मी म्हणलं ठीक आहे काकू, अर्जंटमध्ये मला शिवून पाहिजे बरं का म्हणल्या. तर मी म्हणलं ठीक आहे काकू. आणि मग त्यांचा मी ज्यावेळेला ड्रेस शिवला म्हणल्या, तर त्यावेळेला त्या म्हणल्या अगं मला खूप चांगला शिवला आहेस तू ड्रेस आणि मी हे बघ काय करते, 2 ड्रेस मला तू पाठवशील का म्हणल्या, कुरिअरनं वगैरे पाठवशील का तू तर नंतर हे करून. तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही हे करून जा. 2 म्हणतात 3 ड्रेस त्यांनी 2 म्हणले होते त्यांनी, पण 3 ड्रेस माझ्याकडे शिवायला टाकल्या म्हणल्या. आणि मग त्यांनी पत्ता वगैरे दिला, त्या पत्त्यावर मी तो ड्रेस पाठवून दिला म्हणल्या. ज्यावेळेला ते ड्रेस मी पाठवून दिले त्यावेळेला त्यांनी कॉल केला म्हणल्या आणि म्हणल्या खूप छान तू ड्रेस शिवतेस आणि मला अगदी व्यवस्थित, मी इतक्या वेळेला ड्रेस शिवून घेतलेत पण मला कधीही व्यवस्थित बसल्या, मला खूप चांगले. आणि त्यांनी तिकडून म्हणल्या
जवळजवळ 5-6 लेडीजचे मला ड्रेसेस पाठवले होते म्हणला, म्हणजे हे पाठवले होते नंतर एक 2-3 महिन्यानंतर. आणि ज्यावेळेला त्या परत एकदा 2-3 महिन्यांनी आल्या, त्यावेळेला म्हटल्या, "कसं चाललं आहे दुकान वगैरे?" तर "छान चाललं आहे वगैरे" असं म्हटलं. आणि मग त्यावेळेला त्यांनी माझ्याबरोबर बोलायला सुरुवात केली. त्यांनी मला विचारलं म्हणल्या, की "मिस्टर काय करतात?" का तर गळ्यात मंगळसूत्र दिसायचं माझ्या. तर मी म्हटलं, "नाही हो, माझा डायव्होर्स झालेला आहे." आणि "मग तू मंगळसूत्र कसं काय घालतेस?" "अगं नाही हो, आता मी काम करते ना बाहेर, मग लोकांचं हे होऊ नये त्यां म्हणून मी हे करते." त्यांना खूप वाईट वाटलं मी तसं म्हणल्यावर म्हणल्या. आणि म्हटल्या, "पोरी आजकाल एक-एक इतकं कष्ट करतात, पण नवरे चांगले मिळत नाहीत. कुठं राहतेस तू?" त्यांनी विचारलं. आणि मग म्हणला, माझ्या तुझ्या घरी येते मी एक दिवशी" म्हटल्या. "जाईपर्यंत एक दिवशी येऊन जाते. या की" म्हटलं. मी त्यांना सहज म्हटलं, "या की घरी." आणि म्हटल्या एक दिवशी मी सकाळी अजून बालोपासना माझी व्हायची होती. नामस्मरण तेवढं झालेलं होतं. मी काय करायची, नामस्मरण पहाटे करून घ्यायची म्हटल्या. का तर नामस्मरणाला जास्त वेळ लागायचा. आणि बालोपासना मात्र म्हणल्या, आई बाकीचं सगळं करायची. चपाती करत मी नामस्मरण करायचे सॉरी बालोपासना करायची म्हणल्या. आणि मग मी चपात्या करायला घेणार होते. पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. म्हटलं आता चपात्या लाटत करायचं बालोपासना. तोपर्यंत काकू आले आणि मला आश्चर्य वाटलं, की ह्या आल्या कशा काय, म्हणजे काय म्हणजे पत्ता नव्हता दिलेला मी, काही नव्हतं. पण त्या घर शोधत आलेल्या होत्या आमचं म्हणल्या. आणि घर शोधत आलेल्या होत्या. तर मला एकदम आश्चर्य वाटलं. मी म्हटलं, "अहो या की." आणि त्यांच्यासोबत एक बाई होती म्हणल्या. तर मी म्हटलं, "या की." म्हटल्यावर त्या आल्या. आई म्हटली, "कोण आहेत?" तर सांगितलं मी असं-असं. तर आईनं चहा वगैरे केला आणि आम्ही त्यांना चहा चपाती खायला दिली म्हणलं. मी चपाती पण त्या दिवशी बालोपासना होईना, का तर त्या आल्यात म्हटल्यावर बालोपासना कसं म्हणणार. मग मी आईंची माफी मागितली. म्हटलं, "आई मी दुपारी वगैरे बालोपासना करते." तर ज्यावेळेला त्या चहा चपाती खाल्ल्या त्यावेळेला म्हटल्या, "छान करते चपात्या त्यान." तर "होय हो, सगळं स्वयंपाक त्यान छान करते मुलगी माझी." असं आई सांगायला लागली. आणि नंतर त्यांनी म्हटल्या, "ह्यांचा मुलगा आहे" म्हणल्या. आणि त्याचं लग्न करायचं आहे. मला काल हिनं सांगितलं सगळं, की असं-असं म्हणून तिचं असं हे झालेलं आहे ते. तर ह्यांचा मुलगा आहे आणि लग्न ठरत नाही आहे त्याचं पण बरेच वर्ष झालं. तर तुम्ही बघताय का? मला एवढा जे आतून राग आला, म्हणजे काय बोलू ह्या बाईला? आपल्या घरात आले म्हणून काही बोलता येत नाही. पण या बाईला कुणी सांगितलं माझं लग्न ठरवायचं आहे वगैरे? तर आई माझ्याकडे बघायला लागली आणि माझा चिडलेला चेहरा बघून आई गप्प बसली. आई म्हटली, "अहो तिला इच्छाच नाही आता लग्न करायची वगैरे." तर काकू बोलल्या, "अहो खूप चांगला मुलगा आहे, तुम्ही बघा तरी." म्हणजे काही-काही वेळेला असं असतं, की मुलं खूप चांगली असतात एक-एक, पण त्यांचं काहीतरी ग्रहमान असतं किंवा काहीतरी हे असतंय आणि ठरत नाही. पण मुलगा खरंच खूप चांगला आहे आणि चांगला जॉब वगैरे पण आहे त्याला, असं काही नाही आहे. आणि तिला जर व्यवसायच करायचा असेल, म्हणजे असं तिचं जे आत्ता जे करते तेच तो तिथं तिला चांगल्या पद्धतीनं आणि तिला सपोर्ट पण करेल त्यात पण. तो जॉब करतोय. ह्यांचं घर वगैरे आहे. खरं असं प्रॉब्लेम झालेला आहे. ह्यांचे मिस्टर जे आहेत ते दुसऱ्या बाईजवळ राहतात आणि मग मुलगा आणि हे दोघंचही इथं असतात आणि मुलगीचं लग्न झालं आहे. असंच ज्यावेळेला सांगितलं, तर त्यावेळेला तर माझ्या डोक्याच्या पार चिंध्या झाल्यासारख्या झाल्या म्हणतात त्या. का तर मी एका माणसापासून आलेले आहे, की ज्या माणसानं मला सोडून दिले. हिचा नवरा पण जर हिला सोडून जात असेल एखाद्या बाईला, तर हे पोरगं पण तसलंच असेल त्यांचा मुलगा म्हटल्यावर, असं माझ्या डोक्यात फिरायला लागलं म्हटल्या. आणि आई म्हटली, "बघू काय अजून नक्की नाही आमचं आणि आम्ही सांगतो तुम्हाला जर तसं वाटलं." हिला आधी विचारलं पाहिजे, हिचं मन तयार नाही आहे. तर त्यांनी मला आत आले आणि म्हटल्या, "तुला मी खरं सांगते, आयुष्यभर असं तुला राहा असं मी कधीच म्हणणार नाही. कुणीतरी सोबतीला असलं पाहिजे." आणि तर मी म्हटलं, "काकू मला नाही वाटत की मला कोण सोबतीला असावं." "नाही तू म्हणशील होय, पण आई-वडिलांना वाटतंय आणि बघ तू नसेल पसंत तर मग राहू दे."
मुलगा पसंत नसला ना तर राहू दे, पण बघायला काय हरकत आहे, आणि बघितलं काय लगेच लग्न होणार आहे का, असं त्या बोलायला लागल्या. मी म्हटलं, अहो काकू, खरं मला करायचंच नाही तर बघायचं कशाला. हे ज्यावेळेला मी बोलायला लागले म्हणतात, तर त्यावेळेला त्यांच्या आई म्हटल्या, की त्या मुलाच्या आई ज्या होत्या त्या बोलल्या, म्हणल्या, की नाही, तिच्या मनात नसेल तर जबरदस्ती करू नका. उगाच कसं आहे, मुलींना म्हणजे एक-एकदा काहीतरी हे खाल्लेलं असते ना, धोके खाल्लेले असले, तर परत त्या गोष्टींमध्ये हे होत नाही, मन त्या गोष्टींकडे वळत नाही. आणि बरोबर आहे तिचं. ती स्वतः काहीतरी कमवते, करते, सुखासमाधानानं राहू दे तिला, असं त्या बोलल्या. मला बरं वाटलं, ह्या बाईला तरी माझं थोडं मन कळलं आहे, असं म्हणून. आणि तरी पण आई आमची इतकी हे म्हणतात, की त्यापुढे गेल्यानंतर आई आमची लगेच गेली आणि त्या काकूंना सांगितलं, की तुम्ही अजून किती दिवस आहे, तिला 1-2 वेळा अजून भेटा आणि जरा तिला बघा तुम्हीच समजवून, आमचं काय ती ऐकत नाही. असं तिथं जाऊन रस्त्यावर त्यांना भेटून त्यांना सांगितलं. तर त्या काकू बोलल्या, "मी आहे अजून 4-5 दिवस. मी बघते आणि 1-2दा भेटते तिला." आणि त्या नंतर दुकानात तब्बल 2 वेळा आल्या आणि "तू एकदा बघ, मला असं वाटतंय आणि तू एकदा बघ." आणि ही सगळी आईंची प्रेरणा असावी त्यांना, असं म्हणतात त्या. का तर सेवा वगैरे माझी सगळी व्यवस्थित चालू होती. नामस्मरण खूप चालू होतं आणि काय कुणास ठाऊक म्हणतात त्या 3-4 वेळा ज्यावेळेला 2-3 वेळा माझ्याकडे आल्या आणि मला सारखं म्हणायला लागल्या, "तू एकदा बघ तरी मुलाला, बघायला काय हरकत आहे? अगं कशाला काय नकार दिलं तर काय तो तुला मारणार आहे का? का घरातली तुला मारणार आहेत का? मी तुला काय म्हणणार आहे का?" असं म्हणताना काय कुणास ठाऊक माझ्या तोंडातून निघालं, की बरं ठीक आहे. आणि काय तुम्हाला सांगू, मलाच नंतर पश्चाताप व्हायला लागला, की मी का असं बोलले असेल. आणि मग त्या ठीक आहे म्हटल्यानंतर लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी घेऊन पण आले त्यांना. आणि मी दुकान उघडायच्या आधी सकाळी हे लवकर टच झालेले होते आणि तेच टाईम होतं माझं चपात्या लाटण्याचं आणि त्यांचं येण्याचं. आणि आईला पण लगेच त्यांनी सांगितलेलं होतं, की या म्हणल्यात, मग लवकरच या तुम्ही, हिचं काय मन बदललं तर काय करायचं, असं करून त्यांनी सकाळी लवकरच. आणि सेम तेच झालं. आईनं कांदा वगैरे चिरून ठेवलेला होता न सांगता मला. आणि त्यांनी आल्यावर मी जाणार म्हणून मी आवरूनच बसलेले असायचे. पण मी ड्रेस वगैरे घालून हे केलेलं होतं. आणि तो मुलगा आल्यानंतर मला काही सुचायचं बंद झालेलं होतं एकदम. आणि त्यांनी विचारलं, की "काय करतेस?" वगैरे. मग मला म्हटलं, की "तू बिनधास्त विचार." त्यांची आई मला बोलली, "तू बिनधास्त विचार. तुला काही प्रश्न असतील ना, तर तू बिनधास्त विचार." तर मी काहीच बोलले नाही म्हणतात. 5-10 मिनिटं नाही, मला काही प्रश्न नाही आहे. 5-10 मिनिटं असंच मी, वडीलच माझे बोलत होते त्यांच्याबरोबर. त्यांनी बोलत होते वडिलांबरोबर, की मी असं-असं हे करतोय वगैरे. तर त्यांना अचानकच माझ्या तोंडातून गेलं म्हटलं. मी त्यांना म्हटलं, की तुम्हाला लग्न झाल्यानंतर हाच माझा व्यवसाय परत चालू राहावा असं वाटेल का? तर त्याने म्हटले, "हो, मी तुला सपोर्ट करेन आणि उलट चांगलंच आहे ना, जर घर-परिवारासाठी जर एखादी बाई मिळवत असेल काहीतरी, तर मी कधीच ना म्हणणार नाही आणि आई पण नाही म्हणणार नाही. आणि चांगली आहे, ही गोष्ट चांगली आहे, की तू काहीतरी चांगलं करतेस." आणि काकू पण सांगत होत्या, "छान ड्रेस शिवते" म्हणून. तर मी म्हटलं, हे असं सगळेजण पहिल्यांदा बोलतात, तर मी परत गप्प झाले म्हणला. पण नंतर काय कुणास ठाऊक माझ्या एकदम तोंडातून गेलं म्हणल्या, की तरी पण मला आता जास्त विश्वास नाही हो, की म्हणजे असं म्हणतात आणि नंतर मग बदलतात लोकं. आणि मी एकदा इतकी होरपळल्या, की आता मला जरा विश्वास ठेवताना कठीण वाटतंय. असं ज्यावेळेला मी बोलले म्हणल्या, तर त्यांनी सरळ सांगितलं त्याच्या आईने, तर तो मुलगा काहीच बोलला नाही म्हणला. आईने त्यांच्या सांगितलं, "हे बघ, तुला तसं वाटत असेल तर काही जबरदस्ती नाही, नाही म्हणून सांग. आणि तुला जर वाटत असेल तर तुम्ही आणखी एकदा दोघं भेटू शकताय. मला काही हरकत नाही. तुम्हाला वाटत असेल की काहीतरी पुढं ह्यातनं निर्णय घेऊ शकतोय, तर तुम्ही भेटणार असला तर दोघं भेटा
आत्ता पण तुम्ही काय दोघं बोलणार असाल तर बोलून घ्या, आम्ही थांबतो बाजूला. आणि मला काही प्रश्न असले, सॉरी, तुला काही प्रश्न असले तू त्याला विचार, आमच्यासमोर विचारता येत नसले तर नंतर विचार, आम्ही बाजूला गेल्यानंतर. आणि जर तुम्हाला वाटलं की हे या नात्यात काहीतरी होऊ शकतंय, तर तुम्ही आणि 1-2 वेळा भेटा, आम्हाला काय हरकत नाही, म्हणजे माझ्याकडनं तर काही हरकत नाही, असं मुलाची आई ज्यावेळेला बोलली, त्यावेळेला मला थोडंसं म्हणजे वेगळ्या विचारांच्या वाटल्या त्या, आधी पण वाटलेल्या. तर भेटायचं आहे का आता? तुला काय बोलायचं आहे का? आम्ही बाजूला जाऊ का? असं म्हटल्यावर मी काहीच बोलले नाही. त्याच्यावरनं त्यांनी ओळखलं आणि माझे आई-वडील पण बाजूला गेले आणि त्या पण बाजूला गेल्या. आणि मी माझ्या मनात जे शंका होत्या ते त्या दिवशी त्यांना विचारल्या. म्हटलं मी म्हणजे जे पण मला वाटत होतं ते सगळं मी बोलले, की असं-असं आहे. मला ह्या गोष्टींची भीती आहे. त्या गोष्टी माझ्या मनाला सलतात अजूनसुद्धा. हे सगळं मी जे वाटत होतं ते सगळं बोलले. आणि त्या सगळ्या प्रश्नांचं त्यांनी अगदी व्यवस्थित मला उत्तरं दिली, की ज्या पद्धतीनं मला अपेक्षित होतं. आणि मग मला असं वाटायला लागलं, त्या दिवशी पण पालोपासना माझी राहिलेली होती म्हणतात. मला असं वाटायला लागलं, आईंची असंच खरंच इच्छा आहे का? मग मी म्हटलं, आपण आणखी 1-2 वेळा भेटूया. जसं त्यांच्या आईंनी सांगितलेलं होतं, त्याच पद्धतीनं आपण आणखी 1-2 वेळा भेटूया का? तर त्यांनी म्हटलं, तुला वाटेल त्यावेळेला भेटू. आणि मग म्हटलं, मला थोडं हायसं वाटलं आणि त्याच्यानंतर मी आणखी 1-2 वेळा भेटलो आम्ही. आणि भेटल्यानंतर मला थोडंसं नेचर कळलं आणि नंतर वाटायला लागलं, ठीक आहे, हा मुलगा म्हणजे आपल्याला जसा वाटतोय तसा आहे. असेल काहीतरी थोडंफार नंतर, पण लग्नासाठी हा मुलगा व्यवस्थित आहे, असं वाटायला लागलं म्हटलं. आणि मग मी आईला म्हटलं, की अजून पण मी कन्फ्युजन आहे माझ्या मनात, पण मुलगा आहे, चांगला आहे आणि लग्न करण्यासारखं आहे. आईला एवढा जे आनंद झाला असं म्हटल्यानंतर. आणि खूप म्हणजे बरं वाटलं. मला पण बरं वाटलं, की मला असं त्याचे वडील दुसरीकडे राहतात हे ज्यावेळेला कळलं होतं, त्यावेळेला मला वेगळं त्याच्याबद्दल हे झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग साखरपुडा आमचा ठरवला गेला. साखरपुड्यातसुद्धा त्यांनी स्वतः एकट्यानं खर्च केला. मग मी थोडंसं खर्च केला. खूप जास्त काय मोठं असं केलं नाही. घरच्या घरी हे केलं, साखरपुडा वगैरे झाला. त्याच्यानंतरसुद्धा लवकर लग्न घेतलं नाही. म्हणजे माझ्या ह्याच्यानुसारच झालं हे. आणि त्या गोष्टीचा सुद्धा मला आनंद वाटला, की माझी कुठेतरी मानसिकता ही लोकं समजून घ्यायला लागलेले आहेत. साखरपुडा झाल्यानंतरसुद्धा मी जवळ-जवळ 3-4 महिन्यानंतरचं लग्न घ्यायला हे केलेलं होतं. तर त्या 3-4 महिन्यात पण मला माणूस कळावा ही माझी अपेक्षा होती. आणि आईंनी खूप चांगले नामस्मरणाची सेवा त्या काळात, तर म्हणजे जेवढं जास्त माझं हे व्हायला लागलं, लग्न वगैरे जुळायला लागलं, तेवढं जास्त नामस्मरण मी वाढवायला लागले. का तर मला भीती होती. एक भीती म्हणजे जरी चांगलं बोलत असले पण त्यातसुद्धा मला भीती होती. आणि मग 4 महिन्यानंतर लग्न झालं. फायनली तुम्हाला सांगते, म्हणतात लग्न होऊन आता माझं 1.5 वर्ष झालेलं आहे. पण खूप चांगल्या पद्धतीने सगळं हे झालेलं आहे. आता मी प्रेग्नंट आहे म्हणतात त्या, म्हणजे डिलिव्हरी होईल आणि 1-2-3 महिन्यांनी. आणि खूप चांगलं झालं. माझ्या सासूबाई पण खूप चांगल्या आहेत म्हणतात. आणि नंतर कधीच म्हणजे आमच्या प्रपंचातच ती नसल्यासारखी आहे म्हणतात. कधीतरी वर्षातून 6 महिन्यातून त्या लांब राहतात, त्या येतात. खूप सगळं चांगल्या पद्धतीने झालं. माझं नामस्मरण आता मी हेच सांगेन म्हणतात, की नामस्मरणाच्या जोरावर मला मिळालं. का तर सेवा म्हणजे दुसरी मी काहीच करत नव्हते. बालोपासना आणि नामस्मरण ह्या 2च गोष्टी मी करत होते म्हणल्या. बाकी काही मी वेगळं करत नव्हते. आईंचं अजूनही तेच चालू आहे म्हणतात. आणि स्वातीमुळे हे सगळं घडून आलं म्हणतात. तर अशाच पद्धतीनं अनुभव येत राहतात. जर आपली सेवा जर तेवढी हे असेल, काही-काही वेळेला असं होतं आहे, की आपण भरपूर सेवा करतोय, पण एका पण सेवेत मन नसते. त्यावेळेला कुठेतरी कृपा व्हायला वेळ लागता. तर त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत आपल्याला, की सेवेवर भर देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि उपासनेवर भर देणं खूप महत्त्वाचं आहे, पण ती उपासना मनापासून झाली पाहिजे.
तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.